नमस्कार मित्रांनो, आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळी काही ना काहीतरी संकेत मिळत असतात. मग ते संकेत वाईट असो वा चांगले, गरीब व्हायचे असो किंवा श्रीमंत होण्याचे, काही ना काहीतरी संकेत आपल्याला स्वामी देत असतात आणि वेळोवेळी देत असतात. पण काही वेळेला आपण त्या गोष्टी जाणतो किंवा आपण त्या गोष्टी नोटीस करतो, पण काही वेळेला आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्षित करतो. पण आजच्या व्हिडिओत आपण असं बघणार आहोत की श्रीमंत होण्यापूर्वी आपल्याला काही संकेत मिळतात. तर ते संकेत 21 संकेत आहेत. तर त्या आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, श्रीमंत होण्यापूर्वी काही संकेत मिळत असतात. आता वास्तुशास्त्रानुसार असं माहिती आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीला संपत्तीचा आशीर्वाद मिळणार असतो किंवा म्हणजेच आपण श्रीमंत होणार असतो, तेव्हा निसर्ग काही विशेष असे संकेत देत असतो. स्वामी आपल्याला विशेष असे संकेत देत असतात, ज्याने माणसाच्या भाग्यातील आणि सगळी गरिबी जळून जाणार असते आणि माणूस करोडपती होणार असतो किंवा मनुष्य. श्रीमंत होण्याच्या आधी हे चांगले संकेत दिसू लागतात. या शुभ संकेतांकडे कधीही तुम्हाला दुर्लक्ष करायचं नाही आहे. तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला ते संकेत सांगणार आहे. नक्की ध्यान देऊन ऐका. आणि जर तुम्हाला ते संकेत आलेले असतील किंवा त्या संकेतांचे अनुभव असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आयुष्यात काही मोठा आणि आनंदी बदल होणार आहे आणि देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात माता लक्ष्मीला धनाची देवी म्हटलं जातं. हे तर प्रत्येकाला माहिती आहे, प्रत्येक हिंदूला माहिती आहे, सनातन धर्मातील प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे की माता लक्ष्मीला धनाची देवी म्हटलं जाते. ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्यांच्या घरात कधीही पैशाची कमतरता नसते. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक घरी वेगवेगळ्या पद्धती वापरून पाहत असतात. ज्या घरामध्ये देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो तिथं काही शुभ संकेतही दिसत असतात अशी मान्यता आहे. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि कोणते संकेत आहेत त्याबद्दल जाणून घेऊया. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं आहे की जर एखाद्या पुरुषाच्या उजव्या हाताला आणि स्त्रीच्या डाव्या हाताला खाज येत असेल तर ते शुभ आणि चांगली लक्षणं मानलेली आहेत. याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यातून पैशाशी संबंधित समस्या लवकरच दूर होणार आहे आणि तुमची आर्थिक जी परिस्थिती आहे ती मजबूत होणार आहे. सकाळी उठतात संघाचा आवाज ऐकू आला तर ते जीवनात चांगल्या पद्धतीचे बदल आहेत हे चिन्ह सूचित करतात की तुमचा वाईट काळ आता चांगल्या काळात बदल आहे. तसंच जर तुमचं आयुष्यात काही मोठं यश मिळू शकतं, ही घरात पैसे येण्याचे लक्षण असू शकते. जर एखादी गाय तुमच्या दारात येऊन ओरडू लागली तर तुम्ही ते देवाचे आशीर्वाद समजायचे आणि गाईला भाकरी किंवा पालक खायला देऊन निरोप द्यायचा. याचा अर्थ असा की तुम्ही जर गाय दारात आली तर तिला चारा टाका, तिला पाणी पाजा आणि तिला निरोप द्या. तर याचा अर्थ असा होतो की देवी लक्ष्मी स्वतःहून तुमचे दार ठोठावते आणि तज्ज्ञांच्या मते झाडू आणि देवी लक्ष्मी यांच्यात खोल संबंध आहे बरं का. अशा परिस्थितीत जर तुम्ही सकाळी लवकर कोणी झाडू मारताना पाहिले तर समजून जायचं की तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात. आणि जर तुम्हाला सकाळी घरून ऑफिसला जाताना 5 दिवस दररोज कोणीतरी जादू करताना दिसले किंवा झाडू मारताना जर दिसले तर समजून घ्या की आता तुमचे सगळे त्रास दूर होणार आहेत. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमीच राहणार आहे. जर तुम्हाला सकाळी घराबाहेर पैसे पडलेले दिसले तर ते देखील पैशाच्या आगमनाचे लक्षण आहेत. लवकरच तुम्हाला पैसे मिळतील. कपडे घालताना किंवा काढताना जर तुमच्या खिशातून पैसे पडले तर ते देखील श्रीमंती मिळवण्याचे लक्षण आहे. जर तुमच्या घराच्या गेटच्या बाहेर अग्निपंख उतरले तर ते तुम्हाला श्रीमंत होण्याचे संकेत देते. हे तुमच्यासाठी एक चांगलंच आहे. याचा अर्थ असा की तुमच्या घरी लवकरात लवकर पैसा येणार आहे.
मांजरीने मांजरीच्या पिल्लांना जन्म देणे हे देखील चांगलं आहे बरं का. काही व्यक्तींना राग येतो की आपल्या घरामध्ये मांजरीने पिल्लांना जन्म दिला, त्यांच्या आवाजाने याने त्रास होतो किंवा ते घाण करतात म्हणून त्रास होतो. पण याही गोष्टीपेक्षा एक गोष्ट अशी महत्त्वाची की जर आपल्या घरामध्ये मांजरीने तिच्या पिल्लांना जर जन्म दिला तर आपल्या घरात लक्ष्मी येण्याचे खूप शुभ संकेत असतात. खूप. त्याचवेळी जर कोणतीही मौल्यवान वस्तू छतावर पडली तर ती देखील एक चांगली मानली जाते. मान्यतेनुसार जर एखाद्या पक्षाने तुमच्या छतावर काही मौल्यवान वस्तू टाकली तर ते देखील श्रीमंत होण्याचे लक्षण आहे. घरात एकच ठिकाणी अचानक 3 सरडे दिसले तर ते सुद्धा खूप शुभ मानलं जातं. आता आपल्या घराच्या आजूबाजूला इतर ठिकाणी झाडावर सरडा हा प्राणी बसलेलाच असतो आणि खास करून आपल्याला लोकांना त्याचा रागही खूप प्रमाणात येतो आणि अर्थात तो दिसायला खूप विचित्र असतो पण त्याचा रागही येतो. पण तो सरडा किंवा ते 3 सरडे एकत्र दिसणं हे सुद्धा आपल्याला श्रीमंत होण्याचा एक संकेत असतो. सरडे जर एकमेकांचा पाठलाग करताना दिसले तर ते घराच्या प्रगतीचं लक्षण आहे म्हणून ओळखलं जातं. सणाच्या दिवशी तुळशीच्या रूपात सरडा दिसणे रोपात हे सुद्धा अत्यंत शुभ मानलं जातं. म्हणजेच याला श्रीमंती मिळवण्याचं लक्षण आहे असं मानलं जातं. आणि जर तुम्हाला सकाळी अचानक तुमच्या आजूबाजूला ऊस दिसला तर तुमचे दिवस बदलणार हे तर मात्र स्पष्ट संकेत आहे. स्वप्नात मंदिर पाहणे सुद्धा शुभ मानलं जातं. आर्थिक लाभ आणि आध्यात्मिक प्रगतीचं लक्षण आहे. स्वप्नात लाल साडी घातलेली स्त्री दिसणं हे देवी लक्ष्मीचं लक्षण मानले जातं. जर तुम्हाला रात्री झोपताना आपल्या स्वप्नामध्ये एखादी स्त्री दिसली, लाल साडी घातलेली स्त्री दिसली किंवा मंदिर दिसलं तर त्याचंही आपल्याला असं लक्षण आहे ते की आपली श्रीमंती येण्याचं किंवा आपले चांगले दिवस येण्याचे ते संकेत असतात आपल्यासाठी. लक्ष्मीचं लक्षण मानलं जातं तर हे मी तुम्हाला म्हटलेच. पण जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जाताय आणि जर वाटेत तुम्हाला कुत्रा तोंडात सहकारी आणणारा किंवा भाकरी किंवा चपाती घेऊन जाताना जर दिसला तर याचा अर्थ असा की तुम्हाला कुठून तरी पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. जेव्हा तुमच्यावर महालक्ष्मीचा आशीर्वाद असतो ना तेव्हा तुमची झेप भ्रमण होते, वर जागृत होत असते. तुमची दैनंदिनचर्या सुधारू लागते आणि दिनचर्या सुधारू लागते आणि हळूहळू सर्वार्थाने दूर होऊ लागतात तुमच्या आयुष्यातल्या अडचणी असं शास्त्रातही म्हटलेलं आहे की जर तुम्ही पहाटे 3 ते 5च्या दरम्यान जर उठलात तर तुमच्या जीवनातून दुःखाचे ढग निघू लागतात. तर मित्रांनो, तुमच्याही आयुष्यात जर तुम्हाला असे काही शुभ संकेत मिळाले किंवा तुम्हाला या गोष्टींचा काही अनुभव आला तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.